सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, हम सब एक है, हम सब एक है, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं। आदिवासी आणि बंजारा आरक्षण या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या मोर्चे निघत आहेत, खरं म्हणजे हे मी तर सरळ म्हणेन की हे जे जातीवादी धर्मांच्या विचारधारेवर जे चालणारं सरकार आहे त्यांचे षडयंत्र आहे। खरं म्हणजे होऊ शकत नाही, बंजारा समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये येऊ शकत नाही, होऊ शकत नाही, परंतु हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फेल्युअर आहे। आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये, महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, पैसा भरतीची अंमलबजावणी आहे, वन फॉरेस्ट अंमलबजावणी आहे। आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिलं, जाहीर काढला की आदिवासींच्या जमिनी आता भाडेपट्ट्याने देता येतील, लीजवर देता येतील। म्हणजे काय, ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत ह्या सरळ सरळ या मार्गाने काढून घेण्यात हे षडयंत्र आहेत। आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये करण्याचा प्रयत्न केला हे होऊ शकत नाही, त्यांना माहिती आहे। पण हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून, द्वेष निर्माण करून एकमेकांच्या विरोधामध्ये उपसावून हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत ते खरं म्हणजे सरकारचे फेल्युअर आहे। आम्ही हे सांगू इच्छितो की सरकारने हे करू नये, जे बुनियादी मुद्दे आहेत, जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सरकारने पुढे आलं पाहिजे। जाती जातीमध्ये हे झगडे लावून काय होणार नाही, परंतु आता जिल्हा परिषद निवडणूक आल्या आहेत, पंचायत समिती निवडणूक आहे, पण काही ना काही यांना हा इश्यू पाहिजे, काही ना काही राजकारण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून हे त्यांनी सुरू केलेलं आहे। आम्ही सर्व जसं आज या ठिकाणी मुसारा साहेब आहेत, गावित साहेब आहेत, आम्ही सर्व पक्षभेद मतभेद सर्व सोडून जेव्हा जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा अशा प्रकारचं कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणार आणि त्या अनुषंगाने आज सर्वच एकत्रित झालेलो आहोत। कष्टकरी संघटना आहे, आदिवासी एकता परिषद आहे, अनेक सर्व संघटना आहेत, सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आलेलो आहे। आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्यासमोर मागणी ठेवली आहे त्याच्या रिपोर्ट तुम्ही सरकारला करावं आता या ठिकाणी। सर हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण आवाहन केलं होतं की आजी माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या लोकांनी आवाहन केलं होतं, मात्र सत्ताधारीतले जे आहे खासदार किंवा आमदार या आंदोलनात तुम्हाला दिसून येत नाही, काय म्हणाला? खरं म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलो आहोत। आणि खरं म्हणजे आज तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आम्ही याचं आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार असतील तरी यायला पाहिजे। आज गावित साहेब आलेले आहेत, इतर आमदारांनी सुद्धा यायला पाहिजे होतं, कारण त्या आदिवासी म्हणजे त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये आहेत तर त्याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे, ते आली नाही, खरं म्हणजे यायला पाहिजे होतं। येणाऱ्या काळात त्यांना त्याचा फटका पडेल तर बघा ते मी काही सांगू शकणार नाही। आदिवासी जनता जे आदिवासीचे मतं खरं म्हणजे बघा आदिवासी बिगरवासी सर्वांची मतं आम्ही घेतलेली आहे, खरं म्हणजे सर्वच आम्ही भाऊबंद आहोत। आमच्यामध्ये झगडे लावण्याचे कारस्थान हे कोणाचे आहे? सरकारचे कारस्थान आहे। आज पालघर जिल्ह्यामध्ये बंजारा समाज असेल, इतर समाज असेल, एवढ्या वर्षापासून का गुन्हे गोविंदाने राहत नव्हतो का? राहत होतो, परंतु जाणून बघून हे कारस्थान सुरू केलेलं आहे आणि आज एकमेकांवर टीका करावं लागतं, एकमेकांच्या बद्दल वाद निर्माण होत आहेत। तर हे सरकारचं षडयंत्र आहे, हेच मी ते सांगतो। हे फक्त बंजाराच्या बाबतीत